नमस्कार. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातून एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. एक अशी घोषणा ज्यामुळे हजारो शिक्षकांच्या नोकरीचं भवितव्य ठरू शकतं. राज्य सरकारने शिक्षक पदांबद्दल एक मोठी आकडेवारी जाहीर केली आहे. चला तर मग खोलात जाऊन बघूया की नक्की काय आहे हे प्रकरण. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तब्बल 4,14,882 हा तो आकडा आहे ज्याने सध्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू केली आहे. पण थांबा, या मोठ्या आकड्यामागे नक्की काय दडलंय? कहाणी फक्त या आकड्यापुरती नाहीये. म्हणजे या एवढ्या मोठ्या संख्येचा आपल्या शाळांवर, आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि अर्थातच हजारो शिक्षकांच्या नोकरीवर नेमका काय परिणाम होणार आहे? चला, याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग या हेडलाईनच्या पलीकडे डोकावून बघूया. हा आकडा आला कुठून आणि याचा खरा अर्थ काय आहे, संपूर्ण चित्र समजून घेऊ. तर गोष्ट अशी आहे की राज्य सरकारने एकूण तब्बल 4,90,486 शिक्षक पदांचा आढावा घेतला. म्हणजे जवळपास 5 लाख पदं विचाराधीन होती. आणि याच मोठ्या प्रक्रियेनंतर अंतिम आकडेवारी आपल्या समोर आली आहे. आता यापैकी 4,14,000 पदांना तर ग्रीन सिग्नल मिळाला. पण कहाणीत एक ट्विस्ट आहे. काही पदं अजूनही अडकली आहेत किंवा सरळ रिजेक्ट झाली आहेत. म्हणजे बघा, 4,394 पदं ही अजूनही पेंडिंग आहेत. या पदांचं पुढे काय होणार हे त्या हजारो शिक्षकांसाठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी नक्कीच एक मोठा प्रश्न आहे. आणि फक्त एवढंच नाही, तर 3,606 पदे ही तर सरळ नामंजूर केली आहेत. म्हणजे काय, तर ही पदं भरलीच जाणार नाहीत. त्यामुळे मंजूर पदांचा आकडा जरी मोठा असला ना, तरी हे चित्र पण बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर मग ह्या ज्या जागा मंजूर झाल्यात त्या सर्वाधिक कुठे आहेत? म्हणजे नोकरीची संधी कुठे जास्त आहे? चला जरा जिल्ह्यांवर एक नजर टाकूया. तर लिस्टमध्ये टॉपला आहे पुणे जिल्हा, तब्बल 30,833 पदं. पुण्यानंतर मग नाशिक, अहमदनगर, सोलापूर, जळगाव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांचा नंबर लागतोय. हे बघा, या चार्टमध्ये अजून क्लिअर दिसेल. पुणे तर सगळ्यात पुढे आहे, त्यानंतर नाशिक आणि मग अहमदनगर. यावरून आपल्याला एक अंदाज येतो की नक्की कोणत्या भागात शिक्षकांची गरज जास्त आहे. आणि हो, ही सगळी माहिती कुठून आली? तर ही 7 मार्च 2026च्या लोकमत वृत्तपत्रातील बातमी आहे. म्हणजे आपण थेट सोर्सवरूनच बोलतोय. पण थांबा, ही गोष्ट फक्त आकड्यांची नाहीये. ही घोषणा होताच शिक्षण क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. आणि काही जणांनी तर यावर गंभीर प्रश्न उभे केलेत. ही माहिती काही एका रात्रीत आलेली नाहीये बरं का. यामागे एक मोठी कहाणी आहे. 2009 साली जो माहितीचा अधिकार कायदा आला त्यानुसार ही माहिती देणं बंधनकारक होतं. आणि आता इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 6 मार्चला ही माहिती सरकारने वेबसाईटवर टाकली. आता या आकड्यांवर शिक्षक संघटनांची काय भूमिका आहे? तर संघटनेचे नेते महेंद्र गणपुले यांनी खूप सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की जर मंजूर पदांची संख्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणार. म्हणजे बघा, इथे 2 गट पडलेले दिसतायत. एकीकडे काही जणांना आनंद आहे की चला, इतक्या वर्षांनी का होईना माहिती समोर आली, पारदर्शकता आली. पण दुसरीकडे हजारो पदं जी पेंडिंग आहेत किंवा नाकारली आहेत, त्यामुळे अनेकांमध्ये निराशा आहे आणि ते आता फेरविचाराची मागणी करत आहेत. तर मग आता पुढे काय? या सगळ्या आकड्यांचा, या प्रतिक्रियांचा महाराष्ट्राच्या शाळांवर, शिक्षण व्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार आहे? चला तर मग या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते पटकन बघूया. 1. 4.14 लाख पदांना मंजुरी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे. 2. पण त्याचवेळी जवळपास 8,000 पदांचं भवितव्य अंधारात आहे. 3. ही माहिती RTIमुळे समोर आली, हे महत्त्वाचं. आणि 4. शिक्षक संघटना या आकड्यांवर खुश नाहीत, त्या रिव्ह्यूची मागणी करतायत. पण ह्या सगळ्याच्या शेवटी एक सर्वात मोठा प्रश्न उरतो. ही पदं कागदावर तर मंजूर झाली आहेत, पण ती प्रत्यक्षात भरली कधी जाणार? आणि याचा खरा परिणाम आपल्या वर्गात बसलेल्या मुलांवर कधी दिसणार? हाच खरा सवाल आहे, विचार करायला लावणार.